मित्रांनो, आज आलोय विसापूर किल्ल्यावरती। विसापूर किल्ला हा लोणावळ्याच्या घाटामध्ये येतो आणि पवना धरणाच्या बाजूलाच। आणि हे बघू शकता तुम्ही, पवना धरण हे आहे। हे पवना धरण विसापूर किल्ल्यावरूनच जवळच आपल्याला हा लोहगड किल्ला दिसतो। या साईडला मोरगिरी आहे आणि हा दिसतोय हा समोर हा किल्ले तुंग, आणि त्याच्या बाजूलाच पवना धरणाच्या बाजूला हा दिसतोय हा तिकोना। एका किल्ल्यावरून आपल्याला जवळपास 3 ते 4 किल्ले दिसते। इकडे आहे महादरवाजा या साईडनं जो, आणि इकडून सुद्धा किल्ला चढण्यासाठी रस्ता आहे, जो की अर्ध्या तासात आपण चढू शकतो। या साईडनं थोडा उशीर होतो। किल्ल्याची तटबंदी थोड्याफार प्रमाणात दिसते, आणि इकडे जे इकडे पूर्ण तुटलेली आहे। महाराजांच्या कोणत्याही गड किल्ल्यावर गेलं की आपल्याला कमीत कमी 2 किंवा 3 ते 4 किल्ल्याचं नक्कीच दर्शन होतं। असे आपल्या महाराजांचे गड किल्ले। हा किल्ला चढायसाठी थोडा सोपा आहे, अर्ध्या तासात चढणं होतं, पण तेवढाच भक्कम आणि शत्रूला घाम फोडणारा सुद्धा हा किल्ला।